नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। पंचनामे करताय का पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळताय? प्रशासनाचा एवढा हलगर्जीपणा की पूरग्रस्तांच्या नुकसानीची विचारपूस न करता गेले निघून। परंडा तालुक्यातील पिठापुरीच्या खरात वस्तीवरील घटना। अपंग महिलेचं घर पाण्यात बुडाल्याने संसार आले उघड्यावर। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन नुकसानीची नोंद घेण्याची मागणी। पुढाऱ्यांचे दौरे फक्त देखावाच होता का? पूरग्रस्तांना पडला प्रश्न। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, शिंदे यांची घोषणा 2 दिवसातच हवेत विरली। तलाठी वाळके साहेब आलते आणि ग्रामसेवक होते। ग्रामसेवक साहेबांचं काही नाव मला माहित नाही। मग ते आलते इथं सगळ्यांना घरासमोर उभा राहून सगळ्यांना फोटो काढायला लागले आणि फोटो काढून लगेच त्यांना विचारलं, मी विचारलं त्यांना की पंचनामा करा इथं बसून, म्हणजे असं। तर तसं ते काय बोलले नाही। पंचनामा म्हणले आपण बघू, परत करू पंचनामा, आम्हाला जायचं पुढे असं बोलले ते आणि गडबडीत इथनं निघून गेले। पाणी आलं वरी की आम्ही गेलो अचानक, रातचं आलं, आम्ही काहीच करता आलं नाही। रातचं पाणी आल्यामुळे काहीच करता आलं नाही, लाईट बिल होती काहीच नव्हतं। बरं काय तलाठी आलतं का पंचनामा करायला? आलते, फोटो काढून घेऊन गेले नुसते, फोटो काढलं, घराचे फोटो काढले गेले, आम्हाला काय बोललेच नाही कशाचे फोटो आहेत ते। मला कसं कुणी काढलं बाहेर? कुणी नाही, मी रांगतच आले, रांगत गेले, रांगतच आले। ही म्हाताऱ्याला दिसना, म्हाताऱ्या घरात गारक्या घालायचं, बाहेर उंबऱ्याच्या बाहेर आले, म्हाताऱ्याला हाताला धरून वल्ल। आज तुमच्याकडे काय खाय प्यायसारखं काय वस्तू काय राहिलं? काय सुद्धा नाही, खाया पियाचं काय सुद्धा राहिलं नाही। असं ना सांगच्या पांघरून अशी बाहेर खायचं सगळं, त्या सगळं डबं फिबं सगळं वतू दिले। पंचनामासाठी आज कोण तलाठी आलते का तुमच्याकडे? आलं पण काहीच विचारलं नाही कुणी। आजपर्यंत आमची चूल बंद आहे, आम्हाला सगळं गॅस सुद्धा नाही, आम्हाला घरात खायला का काय करून नाही। आमचं जवळ पाहुणं राहिलं आम्हाला, आम्ही देतो, आम्ही खातोय, एक वेळेस खातोय, एक वेळेस उपाशी राहतोय, तरी आमचा विचार कोणी केला नाही। आता बातमी विस्ताराने। पूरग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करताना केली होती। पवार व शिंदे यांच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना थोडा तरी धीर मिळाला होता। मात्र पंचनामे करणाऱ्या तालुका प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे। परंडा तालुक्यातून वाहणाऱ्या सीना, उल्का, चांदणी नद्यांना आलेल्या महापुराने नदीकाठच्या शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे। पूर ओसरल्यानंतर प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे। सीना नदीपासून 100 फुटाच्या अंतरावर असलेली खरात वस्ती पूर्णपणे पाण्यात बुडाली होती। या पुराच्या पाण्यात घरातील धान्यासह सर्व साहित्य भिजून नासाडी झाली, तर काही शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। खरात वस्तीवर पंचनामे करण्यासाठी गेलेले कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या नोंदी घेतल्या नाही, तसेच साधी विचारपूस न करता घराचे फोटो काढून निघून गेले असल्याचं शेतकऱ्यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना सांगितलंय। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या परंडा तालुक्यातील पिठापूर येथील खरात वस्तीवर आहे आणि खरात वस्ती सीना नदीच्या एकदम 100 ते 50 फुटाच्या अंतरावर ही खरात वस्ती आहे। आणि ज्या दिवशी सोमवारी पूर आला होता त्या पुराचं पाणी ह्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये गेलं होतं आणि काय नुकसान झालं आणि काय परिस्थिती झाली ते सांगण्यासाठी या वस्तीवरील काही महिला, काही पुरुष आपल्या सोबत आहेत। तर तुमचं नाव सांगा? माझं नाव यशोदा, गाव पिठापुरी, तालुका परंडा। हा, तर हे पुराचं पाणी कधी आलं? पुराचं पाणी आलं रविवारी संध्याकाळी, सोमवारी पहाटे इथं पोहोचलं। कुठवर पाणी आलं तुमच्या घरात? आमच्या घरातच घुसलं पाणी, तेव्हा आम्ही बघितलं। घर किती बुडालं होतं पाण्यात? घर बुडालं होतं, घर आमच्या वाट्यावर पाणी आलं तेव्हा आम्ही घर बघितलं पाणी आलेलं, तेव्हा आम्ही सगळं पाण्यात गेलं, सगळं पाण्यात गेलं, आमचं भिजलं, सगळं कपडे अंगाखालची भिजली, तेव्हा आम्ही जागं झालो। काढायला काही चाललं नाही आम्हाला, घरातलं सगळं सामान भिजलं। परत ही घराचा शेरडाचा कोटा गेला, मला एक सांगा, घरात काय काय सामान होतं? घरात सामान होतं, सगळंच होतं की घरात सामान। आता गहू आहे, ज्वारी आहे, खाया प्यायचं आहे, 10,000 सगळं घरात, काय म्हणून नसतं माणसाच्या, सगळंच घरात राहतंय ना। सगळ्या घरात टीव्ही, फ्रीज, सगळं ह्याच्यात पाणी झालं सगळं धान्यात। तुम्ही रात्री पाणी आल्यानंतर कुठे गेला तुम्ही? आम्ही गेलो रानात, सगळे जिथले सोडून गेलो आम्ही, नुसतं जीव वाचेल आमचा जीव वाचल्यावर नुसतं म्हणलं आता आपली लेकर बाळा जगाना तेवढी, म्हणलं आता सगळं सोडून जिथे सोडून गेलो सगळं। आणि पुन्हा येऊन सकाळी बघतोय तर सगळी शेरड नाही, ते जनावर नाही, ते इथं सगळं पडलं जाग्याला, सगळं जनावर। काय जनावर काय होती तुमची? 4 म्हशी होत्या, 7-8 शेळ्या होत्या। बरं,
शासनाचा कोण माणूस आलता का ह्या शासनाचा एकही माणूस आमच्या पत्र आला नाही. तुमचं काय झालं विचारलं नाही आम्हाला कोणी काही विचारलं नाही की तुमचं नुकसान काय काय झालंय, तुम्ही काय काय करता, की तुम्ही काय खाताय का, तुम्हाला घरात काय खायला आहे का नाही का, आमचा कुणी विचार केलेला नाही. आमच्या घरापत्र कुणी आलेलं नाही. आमचं जवळ पाहुणा राहिला आम्हाला आम्ही देतो, आम्ही खातोय. नाव सांगा. बालाजी उतरेश्वर खरात या पिठापुरी हा खरात पिठा- वस्ती. तर काय काय नुकसान झालं या वस्तीवर? या वस्तीवर काही जणांची जनावरे वाहून गेली, काही जणांचं खायचं धान्य वाहून गेलं, कडब्याच्या गंजी वाहून गेल्या, धान्य घरात भिजलं, खाट सगळं म्हणजे सगळं घरातले जेवढं खायच्या वस्तू आहे तेवढं सगळं भिजलेलं इथं. शासनाचे माणसं सकाळी आलते, एक 10-15 मिनिटं सगळ्याचा पंचनामा केला इथं. पण कोण आलत? त्याला टिळके साहेब आलते आणि ग्रामसेवक होते. ग्रामसेवक साहेबांचं काही नाव मला माहित नाही. मग ते आलते इथं सगळ्यांना घरासमोर उभा राहून सगळ्यांना फोटो काढायला लागले आणि फोटो काढून लगेच त्यांना विचारलं, बाबा मी विचारलं त्यांना की पंचनामा करा इथं बसून म्हणजे असं. तर तसं ते काय बोलले नाही. पंचनामा म्हणले आपण बघू, परत करू पंचनामा, आम्हाला जायचं पुढे असं बोलले ते आणि गडबडीत इथनं निघून गेले. त्या पंचनामामध्ये नेमकं काय काय नुकसान झालं ह्याच्या नोंदी घेतल्यात का? हा काही म्हणजे काय नुकसान झालं शेतकऱ्याचं ऐकायला तयार नव्हते त्यांनी. काही नोंदी घेतल्या नाही किंवा काही लिहून घेतलं नाही किंवा काही विचारपूस केली नाही. फक्त फोटो काढले आणि इथून गेले. काय म्हणले ते म्हणले बघू आपण परांड्यात पंचनामा आल्यावर करू. म्हणजे ह्या ठिकाणी घेतलं नाही, परांड्यात बोलवलं? हा परांड्यात बोलवलं पंचनामा. मग काय काय वस्तू खराब झाल्या, भिजल्या, तर ते असं काय नाही विचारलं ते की काय भिजलं बाबा, तुमचं काय नुकसानी झाली, किती जनावर गेली, असं त्यांना आम्ही सांगतोय पण काय ऐकायला तयार नव्हते. ऊसाची कोणाची नुकसानी झाली, काय काय मागणी काय आता? काय ना आमची मागणी एकच आहे की शासनाने काय करावं की असले पंचनामे तात्काळ बंद करावेत आणि शेतकऱ्यांना जागेवर बांधावर पंचनामा करून जागेवर मदत द्यावी, तात्काळ मदत द्यावी. आमची एवढी मागणी शेतकऱ्याची. तर तलाठी आणि ग्रामसेवक यांनी या खरात वस्तीला भेट देऊन पाहणी केली, फक्त फोटो काढले. पंचनामा करायला पाहिजे होते ते पंचनामे केलेले नाही. तर त्यांची अशी मागणी आहे की जे जे या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं त्या नुकसानाची पूर्णपणे नोंदी घेऊन त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. मात्र ग्रामसेवक आणि तलाठी यांनी या वस्तीवर येऊन फक्त फोटो काढले, परंतु कसल्याही नुकसान झालेल्या सामानाची किंवा जनावरांची त्यांनी नोंद घेतलेली नाही. परांड्यात या म्हणून सांगितले. त्यामुळे अशा जे पंचनामे सुरू आहेत असे पंचनामे न करता शेतकऱ्याच्या प्रत्यक्षात जे जे नुकसान झाले त्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी या वस्तीवरील शेतकऱ्यांनी केली आहे. खरात वस्तीवरील एक दुसरे शेतकरी आपल्या सोबत आहे. तुमचं नाव आणि गाव सांगा. वैजीनाथ काशीनाथ खरात, पिठापुरी गाव, तालुका परांडा. वाटा पूर आला, आम्हाला काहीच माहिती पडलं नाही ना. पाणी घरात घुसलं तर आम्हाला माहिती पडलं. आम्ही कशी जनावर कितीवर पाणी आलं होतं? ही तुमची पाणी 1 किलोमीटर वर गेलं इथलं. 1 किलोमीटर ही तुमची जी वस्ती आहे. तर किती पाणी आलं घरामध्ये? घर दिसत नव्हतं आम्हाला. गर्दीच पूर्णपणे घर झाकलं गेलं आम्ही होतं. थोडं राहतो बाहेर. काय नुकसान झालं? काय काय वस्तू होत्या आमच्या तुमच्या काय घरामध्ये? आता गहू ज्वारी तेव्हा गव्हाची कणिक तिथे कडब्याची गंज गेली, पाला गेला, जनावर होती माग काय काढली काय गेली, शेरड होती माग आणि खायची काय शेरड काय माग. धान्याचं काय झालं? धान्य भिजून तेव्हा ती कणिक तिथं आहे ती ह्याच्यामध्ये भिजली. काय ठेवलंय? ही डाळ आहे, दाखवा. ही डाळ आहे, ही अशी डाळ टाकून दिली. काय गहू तांदूळ होतं, ही सगळं वाटवं झालं. तेव्हा त्यात मध्ये फुलगव्हाची कणिक एक ज्वारीची आहे. सगळं आमचं म्हणजे 12 महिन्याचं खाण्याचं सगळं गेलं. आणि बैलाचा कडबा बी गेला. सगळ्याला माहिती आहे गंज झाली. त्याच्यापासून हेडे व्हायची कडबा गेलेलं, गंज वाहून गेलेली. बरं, या ठिकाणी कोण तहसीलचे कोण लोक आलते तलाठी त्यांनी आज नेलं लिहून. काय नेलं कसं काय माहिती. काय काय नेलं? काय सांगितलं तुम्ही त्यांना? आम्ही सांगितलं हे आपलं गेलं आमचं सामान, पण त्यांनी आमच्या पैसे लिहिलं नाही काय, फक्त फोटो काढून नेलं. काय गेलं असं काय लिहिलं नाही. काय नुकसानीचं विचारपूस केली नाही का? काय नुकसान झाली असं म्हणलं, पण काय लिहिलं नाही आमच्या देखत. त्यांनी निका घराचा फोटो काढला आणि गेली. फक्त घराचा फोटो काढला? असं काय सांगितलं नाही त्यांनी. कोणत्या कोणत्या वस्तू खराब झाल्या, किती नुकसान झालं, काय काय भिजलं ते काहीच घेतलं नाही का? नाही घेतलं तसं. तर या खरात वस्तीवर एक अपंग महिला कुटुंब आहे आणि त्या पुरामध्ये त्यांची काय परिस्थिती झाली. तुमचं नाव आणि गाव सांगा. सरूबाई चंद्रकांत खरात, पिठापुरी. बरं, ज्या दिवशी पूर आलता तर त्या दिवशी तुमचं पाणी कुठवर आलं घरात? पाणी पार हिथं मी बसले आणि पुन्हा बाहेर निघले. मग तुम्हाला कसं कुणी काढलं बाहेर? कुणी नाही, मी रांगतच आले. रांगत गेले? रांगतच आले. ही म्हाताऱ्याला दिसना. म्हाताऱ्या घरात गरक्या घालायचं, बाहेर उंबऱ्याच्या बाहेर आले. म्हाताऱ्याला हाताला धरून वल्ल, पुन्हा बाहेर रांगत रांगत गेले. पुन्हा हे आमचा दीर उठला, घरी आला, बघितलं. पुन्हा मग तिथं घरी नेलं, पांघरा हातराय दिलं, पांघरून काढायला लावली. भिजला होता तुम्ही? पूर्ण भिजले होते सगळे. हितवर हिथं पाणी लागलं होतं सगळं. म्हातारा हाताला दरीत वडीत आणलं बरं, बाहेर. आता ह्या मध्ये तुमचं काय काय नुकसान झालं?
नुसकान आमच्या पांघरुणाची गहू गेलं, ज्वारी गेली, खाया प्यायचं मशाला दुनियादारी काय सुद्धा नाही निघलं, असंच बाहेर निघलोय. आज तुमच्याकडे काय खाय प्यायसारखं काय वस्तू काय राहिलं काय? काय सुद्धा नाही, खाया प्यायचं काय सुद्धा राहिलं नाही. असं ना सांगच्या पांघरुणाशी बाहेर खायचं सगळं त्या सगळं डबं फिबं सगळं वतू दिले. पंचनामासाठी आज कोण तलाठी आलते का तुमच्याकडे? आलं पण काहीच विचारलं नाही कुणी, काय विचारलं नाही? काहीच विचारलं नाही कुणी. नुसतं फोटो काढून नेलं, काय झालं म्हणून काही विचारलं नाही, काहीच नाही. काय बघा असं नुसतं आमच्या पांघरुणाची ही अशी पोरच बघते, ती कोण नाही, मला पोरग नाही, कोण नाही. ही म्हातारं सून आहे, ती सून मुंबईला आहे. तुम्ही दोघच असता? आम्ही दोघच असतो इथं. सून अशी येते जाती बघती, लेक वारलेला आहे, लेक नाही. आम्ही इथं दोघच असतो. आम्हाला काय नाही, असंच आहे बघा, काय सुद्धा नाही. आता इथं तुम्हाला स्वयंपाक करायला बी कुठे जागा आहे? काहीच नाही, काय स्वयंपाक करायला सुद्धा जागा नाही. ती काय असं आणून देते ती, मला तर उपास आहे. म्हाताऱ्याला देते ती कोणी भाकराची आणून, तेव्हा ती म्हातार खात्या काय पिशवीत बांधून आता दुसरीकडे झोपाय चाललं. ही दीर असलं म्हणजे इथं पडतो, ती बी वरी जाते ती जनावराकडे. सगळं भिजले, काय सुद्धा धुवायला सुद्धा पाणीच नाही, धुवायला बी कसं धुवा तरी. आमच्या खरंच वर्षी नाही, रोड नाही, लाईट बी नाही, लाईट पण नाही, काय आता पूर्णपणे लाईट बंद आहे का इथली? हा बंदच आहे. मग लाईट चालू करण्यासाठी कोण आलं नाही का? कोण सुद्धा नाही आले, काय नाही, पण येत बी नाही, जात बी नाही. या पुरामुळे या भागातील विजेचे खांब आणि तारा तुटल्यामुळं गेल्या 3 दिवसापासून लाईट बंद आहे. अंधारामध्ये या खरात वस्तीवरील लोक आपलं जीवन या ठिकाणं जगत आहेत. तरी या भागातील प्रशासनानं तात्काळ यांची उपाययोजना करावी, या भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा आणि यांचे जे नुकसान झालेले त्या नुकसानासाठी शासनाने योग्य तो पंचनामे करावा अशी मागणी या ठिकाणी या पूरग्रस्त शेतकरी. तुमचं नाव आणि गाव सांगा. नाव आहे संगीता खरात आणि पिठापुरी, खरात वस्ती. खरात वस्तीचं ह्या पुरामध्ये तुमचं काय काय नुकसान झालं आणि घरात किती पाणी आलं होतं? घरात भरलं होतं पूर्ण, पूर्ण घर? पूर्ण वर्ण वाहत होतं, घर पूर्ण बुडलं होतं का? पूर्ण बुडलं होतं. मग काय काय नुकसान झालं तुमच्या घरात? सगळं गेलं, टीव्ही गेलं, फ्रीज गेलं, सगळं गेलं. काय सामान राहिलं नाही. आमच्या पांघरुणाशी असं निघलोय आम्ही. आणि सोमवारी संध्याकाळी पाणी आलं, आम्हाला माहिती नाही, आला येडा मारला असा निघलो. आता जीव तरी वाचवलं तेवढं आम्ही. मग तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी कुठे गेलता इथनं लगेच? हे काय असं वर निघलाव, रानात वावरात जाऊन बस? वावरात बसलाव. कुठं बसायचं मग? आम्हाला जागा तरी नको का? जागा नाही तुम्हाला दुसरीकडे कुठं जागा आहे? पंचनामा करण्यासाठी कोण आलत का? आलते तलाठी. काय म्हणले? फोटो काढले नाही का त्यांनी? काय काय नुकसान झालं त्या वस्तूची नोंद काय घेतली का? नाही काय घेतली. नाणेगाव सांगा. राजेंद्र दिगंबर खरात, पिठापुरी, तालुका परांडा, खरात वस्ती. खरात वस्ती. तर पुराचं किती पाणी आलं तुमच्या घरात? हे सगळं घर बुजलं होतं पाण्यात, पूर्ण बुडलं होतं. हे सगळं पाण्यात होतं. नदीला एकदम चिटकून दिसतंय तुमचं घर. चिटकून आहे, पण आम्हाला कधी आलंच नव्हतं इतकं पाणी. ते अचानक पाणी आलं एवढं. किती 100-50 फुटावरच आहे तुमचं घर? आहे पण लय तळावर आहे, पण तरी पण ह्याच्यापेक्षा बी पाणी जास्त आलं. मग काय नुकसान झालं तुमचं? हे शेड बीड महागटला बी गेलं, जनावर गेली, शेड गेली, घरातलं सगळं मटेरियल गेला वाहून. काय आम्ही काढतोय गाव बिल सगळा, काय राहिलं नाही घरात. खाया प्यायचं काय नाही. महाग शेड मध्ये काय होतं तुमच्या? जनावर होती. कोणती जनावर होती? 2 गाय होत्या, म्हैस होती, शेरड होती. शेड, गाय, म्हैस. हा. बरं काय तलाठी आलता का पंचनामा करायला? आल ते फोटो काढून घेऊन गेले नुसते. फोटो काढलं? घराचे फोटो काढले गेले. आम्हाला काय बोललेच नाही कशाचे फोटो आहेत ते. तुम्हाला सांगितलं नाही का पंचनामा करायला आलो किंवा? हा, पंचनामा करायचा, पण कशाचा करायचं? नुसतं फोटो काढले, आम्हाला उभा केलं गेले, बाकी काहीच नाही बोलले. नुकसानची जे काही विचारलंच नाही आम्हाला. काय नाही विचारलं? तुमचं किती गेलं? आता आम्ही खायला सुद्धा काय महाग आहे. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 907542 चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.